निखिलला मी ती बटाटी हे बघा ब्रेड क्रम्स रेडी. एक असा हे बॉल बनवून घेतला, याच्यामध्ये मी चीज क्यूब टाकलं आणि आता ह्याला मी फोल्ड डीप फ्राय करते मी. तिथे चीज कॉर्न बॉल्स रेडी आहेत आणि हे बघा आता गाईज आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे चीज कॉर्न बॉल्सची रेसिपी. दाखवते तुम्हाला. हा बघा हा पण आला मागून. तर गाईज आजच्या चीज कॉर्न बॉल्ससाठी मी घेतलेत उकडून बटाटी, कॉर्न, शिमला मिरची आणि अजून मी ॲड करत जाणार तेव्हा तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी मी या कॉर्न्सला थोडंसं बारीक करून घेते मिक्सीमध्ये. तर गाईज कॉर्न तर हे ग्रेट करून म्हणजे बारीक करून झाले थोडेसे. आता निखिलला मी ती बटाटी त्यामध्ये मिक्स करायला सांगितले. चला तोपर्यंत मी ब्रेड क्रम्स बनवून घेते, त्याची दाखवते तुम्हाला कसं बनवलेत मी. गाईज आज घरीच मी ब्रेड क्रम्स बनवलेत. ब्रेड्स जे माझ्याकडे होते उरलेले त्यांना मी मिक्सीमध्ये असं बारीक केलं आहे. आता कढाई तापवायला ठेवली आहे आणि त्यामध्ये हे क्रम्स टाकणार आहे. क्रम्स मी टाकलेत, क्रम्स नाही ब्रेड टाकला आहे मी कढाईमध्ये. आणि आता हे तोपर्यंत स्टर करत राहायचे जोपर्यंत हे थोडे रेड होत नाही. हे बघा ब्रेड क्रम्स रेडी. आवाज येईल बघा. चालेल ना घरीच. निखिलने आता याच्यामध्ये बटाटा आणि थोडासा पनीर पण आम्ही ॲड केला आहे याच्यामध्ये, ते मिक्स केलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी बारीक केलेली शिमला मिरची ॲड करते. आता हे सर्व ना मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. तर मिक्स करते मी. हे असं एका हाताने मला जमत नाही आहे. आता हे एवढं तर मिक्स झालं आहे, पण याची बाइंडिंग व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडासा कॉर्नफ्लोअर मिक्स करते, ज्याने बाइंडिंग होईल. 2 टेबलस्पूनच केलं आहे ॲड. आता हे प्रॉपर मी मिक्स करून घेते. थोडं बाइंड तर झालं आहे. यामध्ये आता मी टाकते चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ, आणि ऑरिगॅनो. ज्याने चांगली टेस्ट येईल ना मसाल्यांची. तर झालं हे माझं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो कमी झाला होता तर मी अजून ॲड केला ह्याच्यात. आता हे मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर पण ॲड केली आहे मस्त फ्लेवरसाठी. तर आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार. हे बघा इथे कॉर्न स्लरी पण बनवून घेतली आहे मी आणि ह्याचे बॉल बनवून घेते आता पटापट. तर हे बघा एक असा हे बॉल बनवून घेतला, याच्यामध्ये मी चीज क्यूब टाकलं आणि आता ह्याला मी फोल्ड करते. ठीक आहे. हे झाला माझा हा एक क्यूब बॉल बनवून झाला. तर आता हे याच्यामध्ये डुबवायचं कॉर्न स्लरीमध्ये आणि मग हे जे ब्रेड क्रम्स आहेत त्यात चांगली कोटिंग करून घ्यायची. डन. असेच मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेते आता पटापट. आणि इथे मी ऑइल पण ठेवलं आहे तर तापवायला. हे बघा थांबा आधी मी हे फ्राय करून बघते चांगलं म्हणते काय. थांबशे. तर आता मी हे फर्स्टवालं हे टाकून बघते. डीप फ्राय करते मी. तर गाईज हे बघा एवढे असे बॉल्स मी रेडी करून घेतलेत आणि हे वाले फ्राय करायला टाकले होते मी. तर हे असे झालेत. तर काढते. एवढे गोल्डन ब्राऊन झाले की काढायचे. थांबव लवकर लवकर. काय दे त्यात पण
तर गाईज आता हे मम्मीला देते मी. मम्मी कसे झालेत सांग. देते पुढे. मस्त थोडे चीज क्यूब्स माझे कापायचे राहिले होते तर ते मी कापून घेते आधी. म्हणजे हात बघ चांगले आहेत. तर गाईज आता मी हे बघा एवढे बॉल्स बनवलेत, अर्धे फ्राय पण केलेत. तर हे पण आता मी फ्राय करून घेते फटाफट. तिथे चीज कॉर्न बॉल्स रेडी आहेत आणि हे बघा आता दाखवते तुम्हाला ओपन करून. तर असे चीज कॉर्न बॉल्स बनवलेत. तर तुम्हाला जर माझी चीज कॉर्न बॉल्सची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपापल्या घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा व्हिडिओज आणि शेअरसुद्धा करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे बनले होते चीज कॉर्न बॉल्स तुमच्या घरी जे बनवाल ते. तर भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. असेच व्हिडिओज मी आणत राहीन. तर ओके देन, तोपर्यंत बाय. थांबशील.